नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आणि स्पेशल राहणार आहे, कारण आजची जी स्टोरी आहे या व्हिडिओची ती तुम्हाला सुद्धा मोटिवेट करणार आहे, तुम्हाला सुद्धा एक बळ देणार आहे। तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल आणि तुम्हाला जर काही करून दाखवायचं असेल ना स्वतःसाठी, तर हा व्हिडिओ नक्की बघा, जबरदस्त व्हिडिओ राहणार आहे। आपल्यासोबत आहे तुषार सर। तुषार सर, धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल। सर, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डवर। सर, थोडंसं तुमच्याबद्दल सांगा, कारण मला तुमचं बॅकग्राऊंड माहीत आहे, आपल्या सबस्क्रायबर लोकांना पण सांगा। माझं नाव तुषार भोर। मी टाटा इंट्रा ही गाडी घेतलेली आहे 1.25 वर्षापूर्वी। ह्या गाडी सुरुवातीला काय करायचे तुम्ही? मी स्वतः ड्रायव्हर होतो पहिला। 1.25 वर्षापूर्वी ही गाडी घेतलेली मी। आता गाडीचा स्वतः मालक झालो। ड्रायव्हरी किती वर्ष केली मग तुम्ही? 10 वर्ष ड्रायव्हर केली मी साहेब। ड्रायव्हर की 10 वर्ष केली आणि नंतर स्वतःची गाडी घेतली। वा, हे एक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। कशी काय तुम्ही इंट्रा V50 पर्यंत पोहोचलेत? माझ्याकडे सर कोणतंही साधन नव्हतं, पैसा संपत्ती काही नव्हती। मी 10 वर्षापासून गाडी चालवत होतो मित्रांची। तर त्यानंतर मित्रांकडे सर्व कंपन्यांच्या गाड्या होत्या, मी गाड्या चालवायचो आपल्या पुण्यातच। नंतर माझ्या डोक्यात विचार आला, आपण पण काहीतरी उद्योग व्यवसाय केला पाहिजे। 10 वर्षाचा अनुभव आलाच की? 10 वर्षाचा अनुभव आहे। सर्व मित्रांकडे गाड्या असल्यामुळे मी पण टाटा इंट्रा चॉईस केली। म्हणजे सगळ्यांकडे सगळ्याच गाड्या होत्या? हो, म्हणजे महिंद्राच्या वगैरे, बोलेरो वगैरे, बोलेरो होत्या। पण आपले अच्छा दोस्त पण आहेत। पण काही मित्रांनी सांगितलं टाटाची गाडी बेस्ट आहे, त्यामुळे मी इंट्रा V50 चॉईस। आणि तुम्हाला या दोन्ही तिन्ही गाड्यांचा अनुभव होता का चालवायचा? दोन्ही तिन्ही गाड्या चालवतो, एकदम कम्फर्टेबल गाडी आहे। बरं, मला एक गोष्ट सांगायची आहे, सरांनी सांगितली पण आपण पुढे बोलतच राहू। सर मला म्हटले की 25 ते 30 हजार रुपये, कधी कधी 40 हजार रुपये वाचतात। रोज किती चालवता तुम्ही? सर कमीत कमी मी 150 किलोमीटरच्या आसपास दररोजची डेली रनिंग असते माझी। 100च्या वरच असते? 100च्या वरच असते। 100च्या वरच असते? 100च्या वर असते। वा, आणि आपल्या पुण्यातच चाकण, MIDC, तळवडे, वाकड ह्या एरियामध्ये कंटिन्यू गाडी असते। 100 ते 125, 150 सॉरी। बरं, 100 ते 150 म्हणजे 100च्या वरच गाडी रोज चालते किलोमीटर दररोज। 150 पर्यंतचा ॲव्हरेज काय असतो साधारणतः? सर सिटी एरियात पाणी किंवा दूध घेऊन जाताना ग्रामीण भागात कमीत कमी 17 ते 20 पर्यंत मायलेज देते गाडी। कंपनीने 22 पर्यंत दिलेलाच आहे? हो। तुम्ही 20 पर्यंत काढले मी ॲव्हरेज। कुठले बिझनेस आहे? आता माझ्याकडे मशीन शॉप्स आहेत जरा, जे की MIDC, कारण तुम्ही हौदा वगैरेचा विचार हौदा बनवलेला नाही मी। बरोबर आहे। दूधचे कॅन घेऊन जातो ग्रामीण भागात। परत MIDC तून मशीन्स असतात, मशीन। अच्छा, तुम्ही वेगवेगळे 2-3 बिझनेस करतो साहेब? 3 बिझनेस करता? 3 बिझनेस करतो। कुठले? एक तर दुधाचा बिझनेस करतो। दूध सकाळी पोहोचवता का? सकाळी पोहोचवतो दूध। ठीक आहे। दुसरं दुपारपर्यंत मशिनरीज असतात, आणि संध्याकाळी एकदा आपल्या ज्या फिक्स सोसायटीत त्यांना पाणी द्यायचं काम करतो मी। 3 बिझनेस करतो? पाणी पण पोहोचवतो। वा, तर सकाळी तर ग्रामीण भागात तुम्ही चालवता? कंटिन्यू ग्रामीण भागात। चालवायसाठी कशी असते मग? एकदम कम्फर्टेबल आहे चालवायसाठी। ह्याचे पाटे जे दिलेले आहेत एकदम मस्त आहेत, खड्डे वगैरे आपटत वगैरे नाही, काही नाही। आता MIDC मध्ये भरपूर गतिरोधक असतात, स्पीड ब्रेकर, कोणताही त्रास जाणवत नाही। अच्छा, ते सिंगल पॉइंट मशीन्स असतात, ते तुम्ही हे करता का? ये जा जाणे येण्याचं काम करतो, इकडून तिकडे नेण्याचं काम। आता सकाळचं दुधाचं झालं, दुपारचं हे झालं, संध्याकाळी सोसायट्यांना पाणी, आराम करतो गाडी। कम्फर्टेबल साहेब, आरामाची आवश्यकता नाही, एवढी मस्त गाडी। बरोबर। आणि तिसरं काय म्हटलं तुम्ही? तिसरं पाणी देतो, सायंकाळी पाणी पोहोचवतो। बरं, अच्छा, हा, बॅरल पोहोचवतो? बॅरल असो, बॉटल असो, डायरेक्ट सोसायट्यांमध्ये पोहोचवतो मी। तसंही लॉंग डिस्टन्स मध्ये तुमचा ॲव्हरेज निघून जातो? ॲव्हरेज निघून जातो। गाडी चालवायला चांगली आहे, एकदम कम्फर्टेबल आहे। पाटे वगैरे चांगले असल्यामुळे गड्डे वगैरे काही मस्त पाटे आहेत, काहीच त्रास नाही। तर आता ज्या जुन्या गाड्या तुम्ही चालवल्या, मग ते कुठले असो, बोलेरो वगैरे, त्याच्या कम्पॅरेटिव्हली कन्व्हिनियंट चांगला आहे, आरामदायी। ही गाडी घ्यायच्या आधी सर बोलेरोची इच्छा होती घ्यायची, नंतरून मला कम्फर्टेबल मित्रांच्या सांगण्यानुसार आणि मी वापरल्यानंतर तर ही कम्फर्टेबल गाडी आहे, पण एकदम बेस्ट आहे। टेस्ट ड्राईव्ह घेतली होती? टेस्ट ड्राईव्ह घेतली होती, लोड टाकून MIDC रोडवरती ट्रायल घेतली होती। ट्रायल तशी घेतली तुम्ही? तशी ट्रायल, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार। बरोबर। बरं, आता हे बोलेरो मॅक्स किंवा बाकीच्या दुसऱ्या गाड्या कम्पेअर करतो आपण, आणि मायलेज सोबत कम्पेअर केलं, बरोबर, तर मायलेज मध्ये फरक होता? ह्या गाडीत आणि त्या गाडीत मायलेजला भरपूर फरक आहे। हो, ती गाडी 13 ते 15 पर्यंत मायलेज देते, ही 18 ते 20 पर्यंत आरामात मायलेज देते। तुम्ही सिटी आणि हायवे दोन्ही पण बोलतोय? बरोबर आहे, बरोबर। आणि आता पैशाचा फरक कसा पडला, म्हणजे तुमच्या पर्सनल आयुष्यात काय फरक पडले? ह्याच्यामुळे सर डिझेलची बचत खूप झाली, बरोबर, पैसे वाचले,
तुमची पहिली सॅलरी किती असायची? माझी 12 ते 15 हजार रुपये, जास्तीत जास्त 20,000 पर्यंत जायची. बरोबर आहे. आता स्वतः कमीत कमी 30,000च्या आसपास जातो, 30च्या वरती पण जाते. मालक झाल्यानंतर? मालक झालो. मालक झाल्यानंतर ही इन्कम झाली माझी. 30-35 पर्यंत? 35 पर्यंत जाते आरामशीर, काय अडचण नाही. बरं तुषार सर, आता गाडी आली, रोजच्या वापरातले तुमचे अनुभव कसे आहे? म्हणजे मला का बरं विचारायचं माहिती आहे, असं होऊ शकतं ना, कारण तुम्ही 2-2, 3-3 वेगळे व्यवसाय करता. बरोबर. गावाच्या बाहेरही जायला लागतं. गाडीच्या परफॉर्मन्स बद्दल जाणून घ्यायचं आहे मला. गाडीचा परफॉर्मन्स सांगायचं झालं तर साहेब, हिचं इंजन भरपूर बेस्ट आहे. मी दररोज 150 किलोमीटर रनिंग करतो ह्याच्यामध्ये. बरोबर. आता आठवड्यातले 5 दिवस MIDC चालू असते, 2 दिवस बंद असते. बरोबर. त्यामुळे ग्रामीण भागात 2-2 ट्रिप करावं लागतात. घाट सेक्शनला एकदम मस्त चालते गाडी. जेव्हा कंपनीला सुट्टी असते तेव्हा शनिवार रविवार 2 दिवस मी ग्रामीण भागातल्या घेता का तुम्ही ट्रिप? घेता? 2-2 ट्रिप मारता. ट्रिप मारतो. कशा असतात त्या? ह्याच्यात पाणी जास्तीत जास्त मला पोहोचवावं लागते. बॅरल असतात मोठे मोठे. ग्रामीण भागात पण बॅरल पोहोचवता का तुम्ही? ग्रामीण भागात पण, कारण मंडे टू फ्रायडे तुम्ही फिक्स जॉब असल्यासारखं आहे. बरोबर. MIDCचा. बरोबर. किंवा तुमचा दुधाचा. बरोबर. शनिवार रविवार काय असतं? मी शनिवार रविवार गावाकडे दूध किंवा पाणी दोन्ही पण ग्रामीण भागात पोहोचवण्याचं काम करतो. 2 दिवस हे फिक्स आहे माझे, की तिकडे गावाकडे जास्त ट्रॅव्हलिंग होतं या गाडीवर. काही वेळेस गाडीतच राहावं लागतं मला. गाडीमध्ये चार्जिंगची सुविधा आहे, कम्फर्टेबल आहे, झोपू शकतो गाडीमध्ये. एवढं बेस्ट गाडी आहे. घाट सेक्शनचे अनुभव? घाट सेक्शनला 1 गिअर कमी केला तरी गाडी आरामशीर वरती जाते, काही अडचण नाही. ते तर करायला लागेल. बरोबर आहे. कारण मला म्हणजे आता हा अनुभव आहे तुमचा, पण बॅरलवाले कधीच बॅरल एखाद दुसरी मोकळं सोडत नाही जागा. नाही. बरोबर. पॅक करून देतात. दुधावाल्यांचंही तेच आहे. दुधावाल्यांचं तेच आहे. आणि मग शनिवार रविवारच्या ज्या ट्रिप असतात त्या ट्रिप वेगळ्या ट्रिप असतात. बरोबर, वेगळ्या ट्रिप असतात. तुम्ही हे जाळं स्वतः विणून ठेवलेलं आहे की तुम्ही कोणाकडनं पण ऑर्डर घेऊन करता? नाही, मित्रांच्या ओळखीवरती ऑर्डर असली तरी करतो. लग्न समारंभाची कोणाची ऑर्डर आली तरी मी स्वतः करतो. अच्छा, लग्न सरायचे हे सगळ्या लग्न सरायचे सर्व ऑर्डर करतो मी, काही अडचण नाही. शनिवार रविवार. आणि आता त्या घाट सेक्शन मध्ये गाडीचा परफॉर्मन्सचा काही प्रॉब्लेम नाही? बेस्ट परफॉर्मन्स, काही अडचण. आणि चार्जिंग वगैरे, मोबाईलचं चार्जिंग, जागा, चार्जिंग पोर्ट दिलेलं आहे, कपडे ठेवण्यासाठी जागा आहे, सीट कम्फर्टेबल आहे, झोपू शकतो. म्युझिक सिस्टम लावायला पाहिजे होता का? म्युझिक सिस्टम सुद्धा लावू शकतो. बरोबर ना? बरोबर. हे एवढं करू शकतो. तुमचं कन्व्हिनियंट चांगला आहे. स्ट्रगल तर खूप होता. बरोबर. ह्यामध्ये कसं आहे साहेब, मी जोपर्यंत ड्रायव्हर होतो तोपर्यंत खूप मर्यादा होत्या. आपण जे की मालक सांगेल तेवढे काम आपण करायचो, तेवढ्याच तासासाठीच करायचो. बरोबर. पण आता माझं कसं झालंय, 3 जे फिक्स बिझनेस आहेत ते मी सकाळचं जर दूध पोचवलं, दुपारी जे MIDCचं काम आहे इंजिनिअरिंगचं ते लवकर करून पाण्याचे बॅरल पोच केल्यानंतर मी अजून एक्स्ट्रा पण कमाई करू शकतो. हा एक चांगला मुद्दा आहे. कारण तुम्ही सकाळी जर दूध 7च्या आत पोचवलं तर MIDCला तुम्ही 9 वाजता टच करू शकता. बरोबर. ते 9चं काम 12ला संपवलं, लवकर होणार. तर सायंकाळच्या बॅरल तुम्ही दुपारी टाकता का? हो, दुपारी टाकतो. तरी एक्स्ट्रा ट्रिप मारू शकतो. हा खूप मोठा चांगला डिसिजन होता. माझ्या फॅमिलीने ह्याच्यामध्ये भरपूर सपोर्ट केला आणि टाटा मोटर्सने 0 डाऊन पेमेंटवरती गाडी दिली. तशाशिवाय कॉन्फिडन्स नाही येत. फॅमिलीचं पण सॅक्रिफायसेस होतेच की. हो. आणि ते रेडी पण झाले. हो ना? रेडी झाले. त्याच्यामुळे ही गाडी, चल बाबा तू ड्रायव्हर होता, मला स्वतःचा धंदा चालू करायचा असेल तर तू कर. आणि मेन म्हणजे 0 डाऊन पेमेंटवर मिळालं. बरोबर. नाही तर तेवढेच पैसे गोळा करून फॅमिली सांभाळून त्रास झाला असता. या दोन्ही गोष्टी जास्त मॅटर करतात. एक म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट, फॅमिलीचा भरपूर मोठा सपोर्ट आहे. त्यामध्ये टाटा मोटरचा पण सपोर्ट आहे. 0 डाऊन पेमेंटवर गाडी दिली. हे एक चांगला मुद्दा आहे. बरं, आता शेवटचे काही 1-2 प्रश्न. असं काय होतं की तुम्ही इंट्राव्ही 50 सोबतच गेले? मला माहिती आहे तुम्ही सगळं सांगितलं, पण एक शेवटला डिसिजन असतो ना, हे घ्यायचे की ते घ्यायची, काय होतं तुमच्या डोक्यात चालू घ्यायच्या आधी? ही गाडी सर बाकी गाड्यांपेक्षा कम्फर्टेबल आहे. यामध्ये सोबत मी मित्रांना 2 जणांना घेऊन माझ्या बिझनेसला मदत करू शकतो. स्पेस आहे ह्याच्यामध्ये, भरपूर केबिन स्पेस दिलेला आहे. बरोबर. मायलेजसाठी भारी गाडी आहे. बरोबर. एकदम कम्फर्टेबल आहे, कोणतीही अडचण येत नाही. मेंटेनन्स जर मी गाडीचं कोणतंही काम निघालं तर हे 2-3 तासामध्ये करून देतात. जास्तीत जास्त 1 दिवसाच्या आत गाडी सर्व्हिस स्टेशनवरून मिळते. टाटा मोटरचं खूप मोठं जाळं आहे. पुण्याकडे तर आहेच, पुण्यात तर भरपूर, आपल्या ग्रामीण भागात पण आहे. कोणत्याही ठिकाणी गाडीची ब्रेकडाऊन झाली, कुठं काही झालं तर टाटा मोटरची 24 तास सुविधा. अनुभव आला का तुम्हाला कधी? एकदा झालं होतं. 2 तासाच्या आत गाडी ऑन रोड केलेली माझी. वा. म्हणजे बाकीच्या गोष्टीला हॅम्पर नाही झालं, सगळं व्यवस्थित, काही तकलीफ नाही झाली. आता मला सांगा, एवढे आनंदी असताना एवढे तुमचे चांगले रिझल्ट मिळाले, तुम्ही लोकांना सांगाल का, आपल्या व्ह्युअर्सला सांगाल की? मी माझी कमी दिवसात मी अर्धी गाडी नील केलेली आहे. माझ्या छोट्या भावाला पण एक गाडी घेऊन देणार आहे. बारक्याला पण घेऊन देणार? बारक्याला पण घेऊन देणार. 350 आम्ही स्वतः घेऊन देणार. एवढा विश्वास आहे? हो. तुम्ही अर्धी गाडी नील केली? अर्धी गाडी नील केली.
अर्धी एक गाडी वर्ष नेली झालं जाईल. गाडीला घेऊन. आणि आता बारक्याला पण घेऊन द्यायची? बारक्याला पण घेऊन देणार. हा टाटाचा विश्वास हा आहे ना? टाटाचा विश्वास. हे बघा, आता मी स्वतः काही सांगत नाही आहे, जे ओनर आहेत हे सांगतायत, त्यांचं रिकमेंडेशन. एक असा माणूस जो तळागाळातून उठून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करून स्वतःची गाडी घेऊन वर्षभराच्या आत पूर्ण गाडी क्लिअर करून बारक्या भावाला पण घेऊन द्यायचा जर विचार करताय ना, हा खूप मोठा विचार आहे. आणि ही जी साथ आहे ना, ही टाटासोबत सगळ्यांनाच मिळते. तुषार सर, थँक्यू सो मच तुमच्या वेळेबद्दल. भेटून मला एवढं बरं वाटलं, कारण अशा खूप स्टोऱ्या कमी असतात आपल्याकडे, ज्या सगळ्यांना उत्स्फूर्त करतात, मोटिवेशन देतात आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायला मदतसुद्धा करतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद तुषार सर. धन्यवाद. धन्यवाद.